कडेगावात मनोजदादा जरांगे यांची तोफ धडाडणार। कडेगावात मनोज जरांगे पाटील यांची भव्य सभा, 10 ते 20 हजार मराठा बांधवांची उपस्थिती, जोरदार तयारी सुरू। मनोज जरांगे पाटील यांच्या 11 व 12 ऑगस्ट रोजी होणाऱ्या सांगली जिल्हा दौऱ्यात कडेगाव येथे भव्य जाहीर सभा आयोजित करण्यात यावी अशी एकमुखी मागणी सकल मराठा समाजाच्या बैठकीत करण्यात आली आहे। या सभेला 10 ते 20 हजार समाज बांधव उपस्थित राहतील असा विश्वास बैठकीत व्यक्त करण्यात आलाय। सभेच्या पार्श्वभूमीवर तालुकाभरात गावोगावी बैठका, होर्डिंग्स, प्रचार वाहन आणि जनजागृती मोहीम राबवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। त्यामुळे कडेगाव तालुक्यात सभेच्या तयारीला वेग आला असून मराठा समाजात उत्साहाचं वातावरण आहे। दरम्यान कडेगाव येथे सभा होणार की नाही याबाबतचा अंतिम निर्णय 29 जुलै रोजी आंतरवाली सराठी येथे होणाऱ्या बैठकीत निश्चित केला जाणार आहे। यासाठी कडेगाव तालुक्यातील मराठा समाजाच्या प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन समन्वयक अनिकेत परब आणि संकेत परब यांनी केलंय। आता सर्वांचं लक्ष 29 जुलैच्या निर्णयाकडे लागलं असून कडेगावला मनोज जरांगे पाटील यांची सभा मिळणार का याची उत्सुकता तालुक्यासह संपूर्ण सांगली जिल्ह्यात निर्माण झाली आहे। अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी पॉवर मराठी न्यूज चॅनेलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा। स्पेशल रिपोर्ट पॉवर मराठी न्यूज, आपला जिल्हा आपली पॉवर, पॉवर मराठी न्यूज नेटवर्क, एकच नजर, चौफेर खबर। 19 आता सध्या तरी नियोजनात घेतलेलं आहे कडेगाव तालुका, पण समजा 29 उद्या परवा बैठक आहे अंतरवालीला, 19 तारखेनंतर काय त्यांची सूचना आणखी येतात ते आणखी पुढे आपला फ्रॉड करतील। पण आपण दोन नियोजनात राहू। कडेगावला सभा झाल्यानंतर आमचं वैयक्तिक काहीच प्रॉब्लेम नाहीये, पोलीस तालुक्याला आम्ही आव्हान पण करू, कडेगाव तालुक्याला करू। पण थोडंसं अडचण येऊ शकते की बोरगाव जवळ असल्यामुळं काय पोलीसचे लोक म्हणतात की बोरगावला आपण जाऊया, आणि पोलीसला धावती भेट कुठे कसा होईल आपण थोडं ताकदीने सहभागी नोंदवायचा। त्याच्यामुळे ही विनंती करतो मी। आणि ह्या दौऱ्यामध्ये सगळे मिळून आपण पोलीस, कडेगाव दोन्ही तालुके मिळून ताकदीनं सहभाग नोंदवू आणि हा दौरा दादांचा आहे हा यशस्वी करू आणि जास्तीत जास्त सरकारवरती दबाव कसा तयार होईल आणि आपला मराठा कुणबी जो विषय आरक्षणाचा 17 गॅजेटचा, औंध गॅजेटचा त्यांनी सांगितलं हा। आणि का माहितीये का, जर आपला 17 गॅजेट लागू झालं तर आपला बहुतांश म्हणजे सगळाच मराठा समाज आपला पश्चिम महाराष्ट्र, सांगली जिल्ह्यात आपल्या आसपासचा सगळा त्याच्यामध्ये कव्हर होतो। आपल्या मुलांचं कल्याण होईल, मुलांचं भविष्य उज्ज्वल होईल। त्याच्यामुळे आपले वडीलधारी लोक असतील, जास्त युवा महिला वर्ग आमचे असेल, माता भगिनी जे असतील, ह्यांना जास्तीत जास्त तुम्ही ह्या दौऱ्यामध्ये सामील करून घ्या। प्रत्येक गावामधून असेल आणि जास्तीत जास्त दौरा कसा यशस्वी करता येईल हे आपण बघू। धन्यवाद। कराड शहर आहे, विटा 20 किलोमीटर आहे, कोरेगाव हे मध्यवर्ती ठिकाण आहे, पोषण सावलीकडे 20 किलोमीटर, कोल्लूस 20 किलोमीटर, असं सर्कल मध्ये हा सेंटर कडेगाव हा मोठा क्षेत्र आहे। आणि पब्लिकची तुम्ही अजिबात काळजी करू नका, अतिशय पब्लिकपणे बाहेर पडणार नाही। त्यामुळे कडेगाव मध्येच कार्यक्रम घ्या, परत मिळाला नाही असं काय सांगू नका। आणि त्या अनुषंगानं प्रत्येक गावातनं कसे कसे लोक येतील, काय काय आम्ही करू शकू, जागा कुठली फायनल करू शकू, ह्या गोष्टींवर चर्चा झाली। आणि तसं आपण 29 तारखेला वेळ तारीख ठरवून फायनल करून आपण पुढे जाऊ। शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवराज। दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं।